ते कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यांची नावे सांगणार आहे। त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता सर्वात आधी पैसे हे मिळून जातील। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तसेच आता कोणत्या बँकामध्ये सर्वात आधी रक्कम जमा होत आहे ते देखील आता मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की सरकारने आता खूपच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना चांगला दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार ते देखील पुढे सांगणार आहे। तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघायचा आहे। तसेच आता मे महिन्याचाच हप्ता नव्हे तर जून महिन्याचा हप्ता देखील मिळवता येणार आहे। जून महिन्याचा हप्ता देखील लवकर मिळवायचा असेल तर एक काम करा म्हणून सूचना सरकारने दिलेल्या आहेत। मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता त्यानंतर लगेच मिळाला की 3000 रुपये अशी रक्कम तुम्हाला मिळून जाईल। आता हे सर्व काय मिळवण्यासाठी काय करायचे व कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे त्या जिल्ह्यांची नावे, बँके कोणत्या आहेत की त्या ठिकाणी हप्ता सोडण्यात येणार आहे, त्या बँकांची नावे सर्व काय आता व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोत। आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सर्व काय अपडेट व्यवस्थितपणे समजून जाईल। तसेच चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। खूप सारे जण काय करतात व्हिडिओ बघतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे महत्त्वाच्या काय बातम्या पाहायला मिळत नाहीत। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात आता महत्त्वाची बातमी। तर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। यामध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे। तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता। आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार 19 जिल्ह्यांची यादी थेट मंजूर करण्यात आलेली आहे। आता पैसे वाटपाला मान्यता मिळालेली आहे। सरकारने जिल्हे सांगितले आहेत। आता लक्ष देऊन बघा, तुमच्या जिल्हा असेल तर आता सर्वात आधी हे पैसे तुम्हाला देखील मिळणार आहेत। यामध्ये आता थेट 19 जिल्हे सांगितलेले असून यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील सरकारने घेतले असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या क्षणी आता मेसेज येतील व 1500 तर मिळणार, काहींना 3000 रुपये हे मिळणार आहेत। म्हणजे 1500 मे महिन्याचा हप्ता व त्यानंतर लगेच मे महिन्याचा हप्ता वाटप होता। जून महिन्याचे 1500 टोटल 3000 रुपये मिळतील। मात्र टोटल 3000 रुपये मिळवण्यासाठी काम करून घ्यावे लागेल। ते काम जर तुम्ही पूर्ण केव्हा केले तर तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ मिळून जाईल। कोणते काम करायचे ते पुढे सांगणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे, त्यांना आता चांगली रक्कम मिळणार आहे। तुम्ही देखील लक्ष देऊन फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमचा देखील खूप मोठा फायदा होणार आहे। तर चला आता कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण बघूयात। तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघू शकता। आता महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता आपण काय पाहत आहोत, सर्वात आधी पाहायचं आहे आपल्याला 19 जिल्हे कोणते आहेत, 19 जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहेत। त्यानंतर लगेच काय बघणार आहोत, कोणते आता 4 बँक आहेत की त्या ठिकाणी हप्ता सर्वात आधी सोडण्यात येणार आहे। त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला देखील चांगला दिलासा मिळणार आहे। त्या बँकेत देखील आता रक्कम सर्वात आधी सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहे। वर्ग करण्यास आता मान्यता मिळालेली आहे, तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे। चौथी आपण ही अपडेट पाहणार आहोत। त्यानंतर काय पाहायचं आहे, मे महिन्याचा हप्ता लगेच जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे सुरुवातीलाच कसे मिळवायचे जेणेकरून 3000 रुपयांची रक्कम जमा होईल। कारण सुरुवातीला जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता नाही मिळाला, तुम्ही जर ते काम पूर्ण केले नाही व जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आता सुरुवातीला नाहीच मिळाला तर मग डायरेक्ट जून महिन्याचा हप्ता तुम्हाला 29-30 तारखेलाच मिळू शकतो। त्यामुळे तेव्हा उशिरा मिळण्याऐवजी आताच त्याचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ बघत चला, तेवढं काम पूर्ण करून ठेवा। जसा मे महिन्याचा हप्ता वाटप होईल तसे जून महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येतील। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर यामध्ये सर्वात आधी आपण जिल्ह्यांची नावे आता बघूया। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्ह्यांची नावे आता जाहीर झालेले आहेत। यामध्ये पहिला जिल्हा देखील आता सरकारकडून जाहीर झालेला असून पहिला जिल्हा हा पालघर आपल्याला पाहायला मिळत आहे। पालघर या ठिकाणी जर राहत असाल तर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली, डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे। पालघर या ठिकाणी आता कोणत्या क्षणी बहिणींना मेसेज येतील, एक चांगला दिलासा आता मिळणार आहे। 1500 रुपये मे महिन्याचा हप्ता, हा हप्ता वाटप होताच जर तुम्ही एक काम करून ठेवले, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व ते काम कोणते मी ते सांगणार आहे ते तुम्हाला कळून जाईल। ते काम जर तुम्ही केले तर लगेच जून महिन्याचे 1500 रुपये टोटल 3000 रुपयांची रक्कम ही आता पालघर जिल्ह्यात जमा होईल। पालघर मध्येच नव्हे तर आता पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे घेता येणार आहेत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मात्र कोणत्याही कुणी जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता सरकार देत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगत आहोत। त्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता काळजी करण्याची गरज नाहीये, प्रतीक्षा करण्याची गरज नाहीये। तर आता या पालघर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून थेट रक्कम आता बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून
माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे, सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे। डीबीटी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। कोणत्याही क्षणी आता ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल, त्यामुळे कसली काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये। डीबीटी आपल्या प्रणाली म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा प्रकारची योजना आहे। यामधून आता कोणत्या क्षणीला तिकडून पैसे सोडले की इकडे बघा तिकडून पैसे येतात, फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटात तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। जसे तिकडून सोडण्यास सुरुवात होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला देण्यात येणार आहेत। तर चला अजून पुढचे जिल्हे आपण बघूयात। तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आता फक्त 3 मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे। आता लक्ष देऊन बघा। यामध्ये आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील कसे मिळवायचे ते सांगणार आहे। 830 रुपये देखील सरकार आता लाडक्या बहिणींपर्यंत देणार आहे। हे 830 रुपये मिळवण्यासाठी कोणते काम करावे लागेल हे देखील तुम्हाला जाहीरपणे सांगून टाकणार आहे। त्यामुळे फक्त आणि फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता म्हटलं तरी काय हरकत नाहीये। यामध्ये इकडे बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये आता जाहीरपणे डायरेक्ट सरकारने सांगून टाकलेला आहे। तसं जर विचार केला तर यामध्ये आता चांगली रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता सध्या स्थितीला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे पालघर या ठिकाणी, दुसरा जिल्हा आहे ठाणे या ठिकाणी देखील हप्ता येत आहे। आता फास्टमध्ये जिल्हे सांगत आहे, लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे। आता ठाणे जिल्ह्यात देखील चांगली रक्कम सरकारकडून येणार असून आता इकडे बघू शकता ठाणे जिल्ह्यात मे महिन्याचे किती 1500 प्लस जून महिन्याचे 1500 इकडे बघा इथे लिहून दाखवत आहे तुम्हाला। ही टोटल किती 3000 रुपये। आता ही 3000 रुपये बघा ठाणे जिल्ह्यात देखील जमा होणार आहेत। यामध्ये ठाणे जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यात हे पैसे आता मिळणार आहेत, पैसे मिळणार आहेत। आता बघा हे ठाणे जिल्ह्यामध्ये हे सर्व काही पैसे मिळून जातील। मे महिन्याचा हा हप्ता आहे 1500 पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील जून महिन्याचा हप्ता 1500, टोटल 3000 रुपये हे ठाणे जिल्ह्यात देखील वाटप होणार आहेत। मात्र जून महिन्याचे पैसे काय असं मे महिन्याचे मिळले की लगेच मिळणार नाही, त्यासाठी काम करावं लागणार आहे। अन्यथा जून महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार नाहीये। ते कोणतं काम आहे, छोटंसं काम तुम्हाला सांगतो, लगेच जून महिन्याचे पैसे येऊन जातील। आता यामध्ये बघू शकता 1500 प्लस 1500 टोटल 3000 रुपये हे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप होत आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की महत्त्वाकांक्षी निर्णय हा आता लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या वतीने आता जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता पुढचा कोणता जिल्हा आहे आपण लगेच बघूया। तर आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता धुळे। आता धुळे या ठिकाणी जर राहत असाल तर धुळे या ठिकाणी देखील चांगली खुशखबर आहे। धुळे या ठिकाणी देखील हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। इकडे बघा धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी डीबीटी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसे खटाखट एकदम फास्ट गतीने मेसेज येतील। मे महिन्याचा 1500चा हप्ता क्रेडिट युअर अकाउंट असा मेसेज आला की तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता। मात्र आता तेवढंच नाही तर लगेच जून महिन्याचा देखील क्रेडिट युअर 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा झाला म्हणून असा एक मेसेज येईल। त्यावेळेस देखील बँकेत जायचं आहे, दोन्ही हप्ते काढून आणायचे आहेत। दोन्ही रक्कम ही 3000 रुपये होते, हे 3000 रुपये तुम्हाला मिळून जाणार आहेत। कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। यामुळे आता लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो तुम्हाला चांगलाच दिलासा मिळणार आहे, तुमच्यासाठी चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण की महत्त्वाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे। अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील नावे सांगणार आहे, त्यापूर्वी महत्त्वाची सूचना सरकारने सांगितलेली आहे, हे देखील तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। आता इथून पुढे महत्त्वाचं आपण काही सांगणार आहोत। आता इथून पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, कारण आता इथून पुढे जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तुमचे 4 फायदे आहेत। इकडे बघा यामध्ये 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळत नसतील तरी आता इथून पुढे मिळत जाणार आहे। सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे। सरकारने सांगितले 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे। हा एक पहिला तुमचा फायदा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने। दुसरा फायदा 3000 रुपये मिळणार आहेत। 1500 नाही तर 3000 रुपये तुम्हाला मिळून जातील, हा झाला दुसरा फायदा। आता तिसरा कोणता फायदा आहे तर इकडे बघू शकता। यामध्ये तिसरा फायदा म्हणजे सर्वात आधी रक्कम मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून मेचा हप्ता तर मिळेल, लगेच जून महिन्याचा हप्ता देखील येईल, दोन्ही हप्ते लवकर मिळतील। यासाठी कोणतं काम करावं लागेल, इकडे बघा कोणतं काम करावं लागेल हे तुम्हाला सांगणार आहे। हे काम जर तुम्ही पूर्ण केलं तर चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे, चांगली खुशखबर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून म्हटलं तरी काय हरकत नाही। आता ही एक अपडेट पाहिजे आहे, 4थ्या क्रमांकाची अपडेट आहे ती म्हणजे कोणत्या बँकेत कोणत्या 4 बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी सरकार आता हप्ता सोडत आहे, त्या बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे। त्या बँकांची नावे आता जाहीर झालेली आहेत। त्या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळून जाईल। आता फक्त इथून पुढे राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप फायदेशीर ठरणार आहे। तर चला पाहूयात सविस्तर।
तर यामध्ये बघू शकता आता पहिलीच मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी आलेली आहे। आता बँक खातेधारकांनी ही कामे लगेच करून ठेवा, अन्यथा हप्ता यायचा नाहीये। आता मे महिन्याचा जरी हप्ता मिळवायचा असेल तरी बँकेमध्ये जाऊन आता एवढं काम तुम्हाला करावंच लागणार आहे। जर याच्याकडे लक्ष दिलं नाही तर हप्ता तुमचा बंद देखील होऊ शकतो। आता कोणतं काम करायचं हे पुढे पाहूयात, त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना सरकारने दिलेली आहे। यामध्ये बघा आता वितरण करण्यास मान्यता मिळालेली आहे, म्हणजे ते काय सांगितलं आहे, वितरण करण्यास मिळाली मान्यता। आता सरकारने ठरवलं आता पैसे मिळणार, पैसे पण काहींना मे महिन्याचा हप्ता तर काहींना आता जून महिन्याचे देखील हप्ता देण्याबाबत सरकारने स्पष्ट सांगितलं। म्हणजे ते तुम्ही डायरेक्ट माहिती बघू शकता। यामध्ये इकडे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत, तसेच इकडे बघू शकता आता हप्ता वितरण करण्यास मान्यता मिळालेली आहे। मान्यता मिळालेली असून आता सरकारने ठरवलेलं असून आता मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे तर मिळणार, मात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याची देखील आता रक्कम येणार असल्याची माहिती आहे। तर यामध्ये आता काय महत्त्वाच्या बातम्या आहेत ते आता आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर इकडे बघू शकता आता आनंदाची बातमी आहे, आता फक्त व्हिडिओ बघत चालायचा। यामध्ये इकडे बघा सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे, आता वाटपाला उशीर होणार नाही। आता अजून एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे, आता काळजी करू नका। आता सरकारने डीबीटी प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात केलेली आहे, मात्र आता पहिला टप्पा 19 जिल्ह्यात येत आहे। यामध्ये आता उशीर होणार नसल्याची माहिती मिळालेली आहे। आता वाटपास उशीर झाला मात्र आता काय काळजी नसावी, आता जास्त रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे, जास्त रक्कम ही जमा केली जाणार आहे असं थेट सरकारने सांगितलेलं आहे। आता डीबीटी प्रक्रियेला राज्य सरकारच्या वतीने सुरुवात झालेली आहे। इकडे बघू शकता डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली आहे, म्हणजे जशी डीबीटी प्रक्रिया आता पूर्ण होईल तसे पैसे लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात सरकारकडून हे आता वर्ग केले जाणार आहेत। यामध्ये काय आता सांगितलेलं आहे, कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, कोणत्या बँक आहेत ते आपण इकडे बघूयात। तर यामध्ये बघू शकता आता यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्हा बीड आहे। बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे, चांगली रक्कम ही आता वाटप केली जाणार असून बीडमध्ये देखील हे पैसे आता थेट वाटप केले जाणार आहेत, थेट रक्कम ही आता मिळणार असून लाडक्या बहिणींनो आता मे महिन्याचा 1500 त्यासोबत जून महिन्याचा 1500 असा टोटल 3000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। किती? 3000 रुपये। हे 3000 रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत। ही सर्व रक्कम तुम्हाला मिळून जाईल, ते लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून व्यवस्थितपणे समजेल। आता बीड जिल्ह्यात देखील डीबीटी प्रक्रिया, इकडे बघा डीबीटी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, ही प्रक्रिया सुरू झाली आहे। आता कोणत्या क्षणी पैसे वाटप होणार आहे, हे पैसे आता वाटप होईल तुमच्या बँक खात्यात, हे पैसे आता येणार आहेत। यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही। आता बीड जिल्ह्याचा देखील यामध्ये सरकारने नंबर लावलेला आहे। बीड जिल्ह्यात देखील आता चांगली खुशखबर लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना आता मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण महत्त्वाचा निर्णय अखेर जाहीर झालेला आहे। महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी ही सरकारने दिलेली आहे। तर यामध्ये आता पुढे कोणते जिल्हे आहेत आता आपण सर्व सांगणार आहोत। गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे, मे महिन्याचा हप्ता मिळतात, जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचे, 3000 रुपये कसे येतील, तसेच आता सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा, जून महिन्याचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा होण्यासाठी काय करावं लागेल आता ते आपण इथून पुढे बघणार आहोत। तर चला आता जिल्ह्यांच्या याद्यासहित संपूर्ण अपडेट बघूयात। तर यामध्ये बघा आता राज्य सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे। आता बँक खातेधारकांनी ही कामे लगेच करून घ्यायची आहेत। आता पैसे येत आहेत, आता उशीर करू नका, जेवढं होईल तेवढं अर्जंट करून घ्या। आता बँक खातेधारकांनी ही कामे जर केले नाहीत तर हप्ता येणार नाहीये, मे महिन्याचा हप्ता नाही, जून महिन्याचा देखील हप्ता मिळणार नाहीये। त्यासाठी आता सरकारच्या सूचनेचे पालन करा। आता तुम्हाला जर हप्ता पाहिजेच असेल तर सर्व ज्यांनी आपापल्या बँकेत, आता कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असू द्या, त्यामध्ये पोस्ट झालं, इकडे बघा पोस्टामध्ये काही जणांचं खातं आहे, काही जणांचं SBI बँकेत खातं आहे, काही जणांचं बँक ऑफ बडोदरामध्ये खातं आहे, बडोदरामध्ये देखील बऱ्याच जणांचं खातं आहे। त्यानंतर काही जणांचं IDBI बँकेमध्ये देखील खातं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्टेट बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला बँक खाते पाहायला मिळत आहेत। याही ठिकाणी ज्यांचे बँक खाते असेल त्यांना आता एक काम करून घ्यावंच लागणार आहे, अन्यथा जर तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही तर तुमचा हप्ता हा कायमचा बंद राहू शकतो किंवा हप्ता येण्यास अडथळा राहू शकतो। तर कोणतं काम करायचं, इकडे बघा यामध्ये सर्वात पहिलं काम आता बँकेचं तर झालंच, आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून ठेवा। त्यानंतर आता KYC आहे का नाही चेक करा, KYC नसेल तर KYC ही पूर्ण करून घ्यायची आहे, अन्यथा हप्ता मिळायचा नाही। KYC तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे। KYC केल्यानंतर थेट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। हे पैसे आता तुम्हाला थेट मिळणार असून आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलाही आता तुम्हाला जे आहे ते आता अडथळा येणार नाही, कसलीही तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये। पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा होऊन जातील, पैसे तुम्हाला हे मिळून जातील। यामुळे लक्षात सुद्धा आता तुम्हाला चांगला दिलासा राज्य सरकारकडून मिळणार आहे। बँक खातेधारकांनी ही कामे आता करून घ्यावीच लागणार आहेत। यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो, चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। यामध्ये इकडे बघा
KYC देखील आता पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. KYC देखील पूर्ण करून घ्या, थेट तुम्हाला लाभ मिळून जाईल. KYC जशी पूर्ण होईल तसा तुम्हाला एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. ही एक तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी खुश खबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये. महत्वाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे, महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. आता पुढचा जिल्हा आहे लातूर. लातूर या ठिकाणी देखील हे पैसे आता बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. लातूर या ठिकाणी देखील चांगला दिलासा लाडक्या बहिणीनं तुम्हाला मिळणार आहे. थेट पैसे आता वाटप केले जाणार असून लातूर जिल्ह्यात देखील ही वाटप रक्कम आता तुम्हाला मिळून जाणार आहे. यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो. ही एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच येत आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.